नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रामनवमीचा दिवस असतो, त्यामुळे कलाने खूप छान तयारी केलेली असते. तर तेवढ्यात तेथे सरोज आणि रजनी येतात. तर रजनी ते सर्व बघून खूपच खुश होते आणि कलाला म्हणते की खरंच किती सुंदर तू तयार केलेस क. तेव्हा कलाही खूप खुश होते आणि रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा असे खुश होऊन म्हणते. तेव्हा रजनी म्हणते की काय काय करायचे राहिले ते सांग, मी तयारीला येते. तेव्हा कला म्हणते की तयारी पूर्ण झाली, परंतु फक्त प्रसादाचा शिरा आणि सुंठवडा तेवढा बाकी आहेत, तो मी शेवटलाच ठेवला. तेवढ्यात आबा येतात आणि ती सर्व तयारी बघून आबा तर खूपच खुश होतात आणि देवाला नमस्कार करून रजनीला म्हणतात की अरे वा, नव्या सुनबाईकडे बघून असे वाटत नाही की हिचे हे पहिले वर्ष आहे म्हणून. खोलीतून बाहेर आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. तर रजनी म्हणते की अगदी माझ्या मनातील बोललात आबा. इतकी वर्षे हे सर्व मी करते, यंदा पहिल्यांदाच हे सर्व अनुभवते आणि सणाचा आनंद अनुभवणं हे किती सुंदर असतं हे आज कलामुळेच कळले. कला सर्व सण सोहळे किती जीव लावून करत असते. तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात की खरंच तुझे खरं आहे आणि कला तुझा हात असाच या घरामध्ये कायम राहून देत. सरोजला मात्र हे सर्वाचा राग येत असतो. तेवढ्यात अद्वैत येतो. तेव्हा सरोज त्याला विचारते की काय अद्वैत, झोप झाली का? बोट बरे आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई बरे आहे. रोहिणीच्या नावाने एक पार्सल येते आणि रोहिणीचे नाव घेऊन सरोज पुढे येते आणि ती तिच्या रूममध्ये आहे. मी देते असे म्हणून सरोज ते हातात घ्यायला लागते. तेवढ्यात रोहिणी येते आणि सरोजच्या हातातून ते पार्सल हिसकावून घेते आणि त्या माणसाला म्हणते की तुम्ही या आता, मी तुमच्या सरांना कळवेल की मला पार्सल मिळाले. तेव्हा सरोजला मात्र राग आलेला असतो. तेव्हा रोहिणी रूममध्ये जात असते. तर आबा विचारतात की रोहिणी कुठे चालली? तर रोहिणी म्हणते की कुठे नाही आणि मी आले आणि लगेच असे बोलून आतमध्ये निघून जाते. तेव्हा सरोज विचार करते की नक्कीचे काय चालले, इतके त्या पार्सलमध्ये काय होते की इने मला खोलून सुद्धा दिले नाही. तेव्हा सरोज आबांना विचारते की आबा तुम्ही चहा घेतला का? तर कला लगेच म्हणते की मी घेऊन येते. रजनी म्हणते की कला तू हे सर्व तयारी कर, मी चहा घेऊन येते. तेव्हा सरोज आबांना म्हणते की मी जरा एक महत्वाचा कॉल करून येते, म्हणून सरोज आतमध्ये जाते. तेव्हा रोहिणी रूममध्ये येते आणि ते पार्सल खोलून त्यामधील ते पेपर्स वाचून अगदी खुश होते. तिचा नवीन काहीतरी आता दुसराच प्लॅन असतो. त्यानंतर इकडे सरोज रूममध्ये फोनवर बोलत असते. तेवढ्यात समोरून संगीता आणि नैना येतात. तर त्यांना बघून सरोज लगेच फोनवर म्हणत असते की मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि त्या दोघींना ती तेथेच अडवते. एक मिनिट, तुमची हिंमतच कशी झाली आमच्या घरामध्ये पाऊल टाकण्याची? म्हणून संगीता आणि नैनाला ती तेथे थांबवते. तुम्हाला इथे बोलावलेच कोणी? तुम्हाला तर चांगलीच माहिती आहे की तुमच्या मुलीने मला वचन दिले की ती तुम्हाला भेटणार नाही, त्यामुळे माझ्या घरामध्ये पाऊल सुद्धा टाकायचं नाही, गेट आउट. तेव्हा संगीता म्हणते की हो पण ते. तेव्हा सरोज म्हणते की पण ते काय? तिला जर भेटायचे असेल तर तिला कायमचे घरी घेऊन जायचे. तेवढ्यात अद्वैत बाहेर येतो. आई तू थांब जरा, कारण आबांनीच त्यांना इन्व्हाइट केले. तर सरोज त्यांच्याकडे रागाने बघत असते. त्या दोघींना अद्वैत आतमध्ये येण्यासाठी सांगतो. तेव्हा संगीता आणि नैना आतमध्ये निघून जातात. तेव्हा सरोज अद्वैतला रागाने विचारते की अरे मी त्यांना अडवत होतेस, तू हल्ली असा का वागतोस? नक्की तू कुणाच्या बाजूने आहे ते सांग. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नको, आबांनीच त्या आती आगाऊला त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी सांगितले होते, मग आपण तरी काय करणार? मला मान्य आहे की आपला त्यांचा काही संबंध नाही, पण राहुलमुळे आता आपलं त्यांच्याशी नातं जोडले जाते, त्यामुळे आपण त्यांना कसे अडवू शकतो? तर सरोजला खूप आणखीनच राग येत असतो. माझ्या मनाला हे सर्व आता खूप असह्य होतं. तर अद्वैतला सुद्धा ती गप्प बसवते आणि तोऱ्यात आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात संगीता आणि कला नैना आतमध्ये येतात. तर कला त्यांना बघून खूप खुश होते आणि संगीताला विचारते की आई काय झाले, अशी गप्प गप्प का आहे? तेव्हा संगीता घाबरतच म्हणते की अगं येताना एक प्रॉब्लेम झाला. तेव्हा नैना म्हणते की मम्मा इतके काही झालेले नाही, तू जरा शांतच राहा. तर संगीता म्हणते की तू जरा गप्पच राहा. तेव्हा संगीता कलाला सांगू लागते की अगं दारामध्ये येते विहीनबाई म्हणजे सरोजताई उभ्या होत्या. तेव्हा नैना पुन्हा मध्ये बोलते. तर संगीता तिला पुन्हा गप्प बसवते. कला विचारते की आई काय झाले? तर संगीता म्हणते की अगं त्यांना बहुतेक माहिती नसेल की आम्हाला इथे आमंत्रण देऊन बोलावले. खूप चिडल्या होत्या त्या आम्हाला म्हटल्या की घराच्या बाहेर तुम्ही निघून जा. तेव्हा कला म्हणते की अगं काल आजोबांनी जेव्हा आमंत्रण देण्यासाठी सांगितले तेव्हा त्या तेथे नव्हत्या. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांच्या कानावर घालण्यासाठी हे राहूनच गेले. थांब आता मी त्यांना सांगून येते. तर संगीता म्हणते की नको,
आणि संगीता सांगू लागते की तेवढ्यात तेथे अद्वैतराव आले आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये येण्यासाठी सांगितले. बहुतेक आता ते त्यांच्याशी बोलत असेल तर कला म्हणते की अद्वैत. तेव्हा संगीता म्हणते की आबाजी कुठे दिसत नाही, त्यांना भेटायचे होते, त्यांनी इतक्या आग्रहाने आम्हाला आमंत्रण देऊन बोलावले, त्यांच्यासाठी मी ही भेट सुद्धा आणली. तर कला म्हणते की आई कशाला आणले, आजोबा आहे त्यांच्या रूम मध्ये, तू तेथेच जाऊन त्यांना भेट. तर नैना म्हणते की मी आईला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की त्यांच्याकडे सर्व काही हे बेस्ट क्वालिटी फ्रुट्स आहेत आणि इने हे फक्त राजू काकाच्या त्या दुकानातून आणले, याच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही, याचा काही उपयोग होणार नाही. तर संगीता नैनाला चिडून म्हणते की तुला सांगितले होते की तेथे गेल्यानंतर थोबाड बंद ठेवायचे, आता एकदम थोबाड बंद ठेव, नाहीतर तुला घरी पाठवून देईल. संगीता म्हणते की कला अगं जावायच्या घरी येताना मोकळी नसते यायचे, म्हणून काही थोडेसे फळ आणली आणि राजू काकाच्या दुकानावरून थोडीशी मिठाई आणली, साध्या दुकानातून आणले, हे तुला चालेल का? तेव्हा कला म्हणते की अगं आई तू इतके मनाला लावून का घेतेस, तू आणले त्याच्या मागची भावनी महत्वाची आहे. आणि कला खुश होऊन संगीताच्या हातातील पिशव्या घेते. मी आलेच तोपर्यंत तुम्ही आजोबांना भेटा असे सांगते. तेव्हा कला ती पिशवी ठेवण्यासाठी आतमध्ये येते तर तेथे अद्वैत सुद्धा पाणी पिण्यासाठी येतो. तर कला त्याकडे बघून अद्वैत म्हणायला लागते आणि पुन्हा चांदेकर थँक्यू असे म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आज इतके उपकार कशासाठी? तेव्हा कला म्हणते की अरे उपकार नाही, पण आज तू नयनाताई आणि आई यांना आतमध्ये येण्यासाठी सांगितले आणि सरोज मॅडमला सुद्धा सांगितले की आपणच त्यांना आमंत्रण दिले ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद, पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या आई आणि बहिणीला आपण नाही बोलावले, आबांनी तुला सांगितले म्हणून तू त्यांना इन्व्हाइट केले. आणि बाय द वे चांदेकर ज्या लोकांना इन्व्हाइट करतात त्यांना मागे कधीच पाठवत नाही, मॅनर्स म्हणतात त्याला, त्यामुळे तुझे थँक्यू तुझ्याकडेच राहून दे, गरज नाही त्याची. तेव्हा कला म्हणते की सर्वजण म्हणतात की अद्वैत चांदेकर नाकासमोर चालणारा मुलगा आहे आणि खरंच तू तर सरळ आहेस, तुझे बोलणे असे वाकडे वाकडे का जाते? तर अद्वैत म्हणतो वाकड्या लोकांशी वाकडं बोलल्यानंतरच ते सरळ होतात. तेव्हा कला म्हणते की तुझ्याशी बोलायलाच नको होते. तर अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली, मग का बोललीस? कला हात जोडून म्हणते की चुकले माझे, माफ करा चांदेकर, झाले जा आता. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद माझे ऐक, जायचे की नाही, मी कुठे थांबणार, कुठे बसणार हे माझे मी ठरवणार, तू सांगणारी कोण? कला म्हणते की घरही तुझं आहे, जिना सुद्धा तुझाच आहे, किचन सुद्धा तुझेच आहे, सगळे तुझे आहे, माझे काही मी म्हणतच नाही. काय रे, पहिली गोष्ट सांगितली, दुसरी गोष्ट काय असे विचारते. तर रोहिणी हे सर्व वरून ऐकत असते. तेव्हा अद्वैत सांगत असतो की दुसरी गोष्ट ही आहे की पहिली गोष्ट कधी विसरायची नाही. आणि डोक्याला हात लावून म्हणतो की येथे फिक्स करून घ्यायची, झाले का? कला म्हणते की झाले आघाऊ. तर अद्वैत म्हणतो की अति आघाऊ. रोहिणी मात्र हे सर्व बघून म्हणते की अद्वैत तुला जितकी मज्जा करायची तितकी कर, परंतु तुझ्यासोबत काय होणार हे तुला कळणार सुद्धा नाही. वाळू जशी हातातून निसटते तसे तुझ्या हातातून सर्व काही निसटून जाणार. त्यानंतर इकडे संगीताला आणि नैनाला आणि घरातील सर्वांना रजनी पोहे देते आणि कलाची आई तुम्ही पोहे का घेत नाही, चटणी आणायची का म्हणून अंजूला आवाज देऊन चटणी सांगत असते. तेवढ्यात रोहिणी हे सर्व रागाने बघत असते. संगीता म्हणते की सर्व छान झाले कारण माझे पोट भरले म्हणून, आणि तुम्ही किती काही काही केले हो. तेव्हा रजनी म्हणते की आओ मी काहीच केले नाही, सर्व तुमच्या लेकीनेच केले, खरंच कला खूप गुणाची आहे. तर संगीता म्हणते की हो तुम्ही सांभाळून घेता. तेवढ्यात आबा बाहेर येतात. तेव्हा आबा रजनीला म्हणतात की अगं तुला खरंच खूप काम आहेत पाहुण्या रावळ्यांचे बघायचे. ही रोहिणी मात्र येथे तशीच उभी आहे, ती बघेन की कलाच्या आईला काय हवं नको ते, आणि तशी आता ती यांची वेहीनच होणार. कला हे सर्व किचन मध्ये काम करताना ऐकत असते. तेव्हा संगीता म्हणते की नाही आबाजी मी ठीक आहे, मला काही नको. आबा म्हणतात की अहो असे कसे, तुम्ही आमच्या घरच्या पाहुण्या आहात, आणि रोहिणीला सरबत द्यायला सांगतात. तेव्हा अंजू सरबताचे ग्लास घेऊन येते. तर रोहिणी एक ग्लास घेते आणि मी आबा सरबत देते. तर संगीता उठते. अहो अक्काबाई तुम्ही कशाला त्रास करून घेता, आत्याबाई तुम्ही खाली बसा. रोहिणी म्हणते की आता आपले नाते जुळते मग ते निभावायला नको का? आणि संगीताला म्हणते की मला नातं निभवता येते, आणि संगीताच्या हातामध्ये तो ग्लास द्यायला लागते आणि मुद्दाम तो तिच्या साडीवर सांडून देते. आबा म्हणतात की काय रोहिणी हे सर्व? तर रोहिणी मुद्दाम म्हणते की खरंच खरे, सॉरी, माझ्या हातातून ग्लास निसटला आणि आता तुमच्या साडीवर तर डाग पडले, काय करणार तुम्ही? तर संगीता म्हणते की काही नाही ठीक आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की एकतर स्वस्तातील ही साडी आणि त्यात हे सरबताचे डाग. मिसेस खरे तुम्ही चांदेकरांच्या बहीणबाई होणार, डोंट वरी, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला माझी साडी देते. संगीता म्हणते की राहून दे मी ठीक आहे. आणि तेवढ्यात कला येते आणि कला म्हणते की आई चल माझ्या खोलीमध्ये आणि माझी साडी घे.
अशी किती वेळ बसणार? तर संगीता म्हणते की अगं राहून देत, ठीक आहे मी. तेव्हा आबा म्हणतात की कलाची आई, कला एकदम बरोबर बोलते. तर संगीता म्हणते की नाही आबाजी, थोडंसं पाणी लावते म्हणजे डाग जातील, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा कला मनात म्हणते की बिचाऱ्या आई, एकतर अगोदर सरोज मॅडमने अडवल्यामुळे घाबरली होती आणि त्यात हे घडले. आणि आईला म्हणते की आई नक्की. तर संगीता म्हणते की हो बाळा, तू नको काळजी करू, तू तुझी कामं कर. तेव्हा कला अंजूला म्हणते की आईला प्लीज तू बाथरूम दाखव. तर अंजू संगीताला घेऊन बाथरूमकडे जाते. तर आबा कलाला विचारतात की सुनबाई सर्व तयारी झाली ना? आणि आता थोड्याच वेळात प्रभू रामचंद्रांच्या जन्माची वेळ होईल. तेव्हा कला म्हणते की आजोबा सर्व तयारी झाली, फक्त प्रसादाचा शिरा राहिला, तो लगेच मी करण्यासाठी घेते. आणि कला किचनमध्ये जाते. तर ज्या बायका आलेल्या असतात त्या कलाचे ते सर्व कौतुक करत असतात. आणि आबा, तुमची सुनबाई खरंच कमाल आहे. वर्षीच्या प्रभू राम जन्म सोहळ्याची तयारी तिनेच केलेली दिसते. तेव्हा रजनी म्हणते की आहेच कला इतकी हुशार, ती पुढाकार घेऊन सर्व करत असते, तिला आम्ही काहीच सांगत नाही. आणि बघा तिने खरंच किती छान तो पाळणा सजवला. तेवढ्याच संगीता बाहेर येते. तर आबा म्हणतात की काय कलाच्या आई, पोरीचे कौतुक ऐकून आनंद झाला असेल, नैनाला मात्र खूप राग येत असतो. संगीता म्हणते की तसे नाही. तर आबा म्हणतात की हो, इतक्या हुशार आणि समजूतदार मुलीचा अभिमान वाटलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या पोरीला खरंच खूप छान वाढवले. कला कोणतेही काम अगदी मनापासून करत असते, त्यासाठी खरंच तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स. तेव्हा संगीता खुश होते. तर रोहिणी म्हणते की खरंच खूप चांगले संस्कार आहेत, म्हणूनच तुमची दुसरी मुलगी सुद्धा या घरामध्येच घुसली. नैना मात्र मनात म्हणत असते की नैना, या घरामध्ये लग्न करून येण्याचे स्वप्न मात्र तुझे फायनली पूर्ण झाले आणि थोड्याच दिवसात तू या घराची मालकीन सुद्धा असणार. आता तू फक्त नैना आहे, परंतु थोड्याच दिवसात तू होणार श्रीमंत नैना. म्हणून नैना खूप खुश होत असते आणि राहुलच्या रूममध्ये येते आणि त्याच्या गळ्यामध्ये हात टाकून म्हणते की हाय नवरा. तर राहुल लगेच बाजूला होतो आणि तू इथे काय करतेस असे रागाने विचारतो. आणि रूम बघून म्हणते की वाव, खरंच काय मस्त आहे माझी खोली. तर राहुल विचारतो की काय म्हटलीस? तेव्हा नैना म्हणते की सॉरी, आपली खोली. आणि तुमच्याकडे कलर कोण सिलेक्ट करतो? खरंच किती बोरिंग कलर आहे. मी इकडे आल्यानंतर मी स्वतः हे सर्व काही सिलेक्ट करेन आणि पूर्ण डेकोरेशन ह्या रूमचं बदलून टाकेल. नैना बेडवर बसते. तर राहुल म्हणतो की नैना तू इथून बाहेर जा, कोणी जर बघितलेस तर मोठा गोंधळ होईल. नैना म्हणते की अरे इतक्या दिवस तुला हाच प्रॉब्लेम होता की घरी जर माहिती झाली तर काय म्हणतील आणि आपल्याला सर्वजण बोलतील, परंतु काय झाले आणि आता तर हे सर्व पूर्ण होते. तसे काही झाले सुद्धा नाही. इनफॅक्ट आपले लग्न सुद्धा आता होते आणि तुझे स्वप्न होते की तू मला थाटामाटात या घरामधून वाजत गाजत घेऊन येणार आणि लग्न खूप मोठे धुमधडाक्यात होणार. मग आता तुझे ते स्वप्न पूर्ण होते, खरंच खूप भारी वाटते. म्हणून ती राहुलला मिठी मारते. तेवढ्या तिथे रोहिणी येते आणि ते सर्व बघून रागाने म्हणते की काय चालले हे सर्व. आणि नैनाला म्हणते की तू इथे काय करतेस? त्याला हाताला धरून म्हणते की चल आत्ताच्या आत्ता तू येथून निघ. तर नैना म्हणते की राहुल बघ ना रे, हे काय करतात, तू सांग ना यांना राहुल. तेव्हा रोहिणी रागाने राहुलला म्हणते की तुला तर नंतरच बघते, परंतु अगोदर इला घराच्या बाहेर हकलवते. आणि रागाने ती नैनाला ओढत बाहेर घेऊन येते. तर इकडे कला ही किचन मध्ये प्रसादाचा शिरा बनवत असते आणि तेवढ्यात तिला शिऱ्यामध्ये साखर घालायची असते. तर रजनी येते. तर कला विचारते की आओ, साखर संपली आपली, जास्तीची साखर कुठे आहे, मी घेते. तर वर जे काही स्टीलचे डबे असतात तर रजनी ते दाखवते आणि यामध्ये साठवणीचे सर्व काही साखर वगैरे काही आहे, सगळे तिथेच आहे असे सांगते. तेव्हा डबे उंच असल्यामुळे कलाचं सुद्धा हात तेथे पोहोचत नाही. तर रजनी म्हणते माझे सुद्धा हात तेथे पोहोचत नाही आणि आयत्यावेळी हा असा गोंधळ होत असतो. आणि तेवढे तेथे अद्वैत जात असतो. तर रजनी त्याला आवाज देते आणि मला थोडीशी मदत कर म्हणून किचन मध्ये बोलावते. अद्वैत विचारतो की काय काकी काय झाले? तर रजनी म्हणते की कलाला जरा तो साखरेचा डबा काढून हवा होता, तिचे हात तेथे पोहोचत नाही, तू देशील का जरा? तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे आणि तो साखरेचा डबा घ्यायला जातो. तर रजनी बाहेर जाते. अद्वैत तो डबा घेतो आणि कलाला देतो. तर कला थँक्यू बोलते आणि ते डब्याचं झाकण काढण्याचा प्रयत्न करत असते. तर अद्वैत म्हणतो की जमते का, राहून दे. आणि तो डब्बा घेतो आणि तो झाकण काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला सुद्धा ते काही झाकण निघत नाही. तर कला म्हणते की तू सुद्धा राहून दे. आणि इकडे मी बघितले की तुला किती जमते ते. काल तुला फळ कापण्यासाठी जमत नव्हते, मग आलास का कधी तू किचन मध्ये डब्याचे झाकण उघडण्यासाठी? तर अद्वैत म्हणतो की तुला सुद्धा जमते का?
तेव्हा कला म्हणते की माझ्याकडे दे, अद्वैत म्हणतो की माझ्याकडे दे. असे करता करता दोघांमध्ये झटापट सुरू असते आणि तेवढ्यात डब्याचं झाकण उघडले जाते आणि साखर ही शिऱ्यामध्ये पडली जाते. तर सरोज हे बघते आणि रागाने म्हणते की तुमच्या दोघांचे काय चालले ते. तर कला आणि अद्वैत सरोजकडे बघत असतात आणि त्यातील जे बायका हे कार्यक्रमासाठी आलेले असतात तर त्यातील एक बाई म्हणते की खरंच अरे वा, यावर्षी तर प्रसाद जोडीने केलेला दिसतो, चांगले आहे आणि आजच्या दिवशी हे दृश्य पाहणे खूप भाग्याचे आहे बरं का हो सरोज वहिनी. आणि अद्वैतला म्हणते की प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचने होते. पत्नीच्या संरक्षणासाठी ते रावणाशी सुद्धा लढले आणि त्याचा त्यांनी संवार सुद्धा केला. तू सुद्धा तुझ्या बायकोच्या पाठीशी असाच राहशील हे मात्र नक्की. ते ऐकून सरोज मात्र रागाने बाहेर निघून जाते. कला अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्रभू रामचंद्रांचा मस्त असा पाळणा गायला जात असतो. सर्वजणी खूप छान गात असतात आणि त्यानंतर कला ही सर्वांना प्रसाद देत असते. तर रोहिणी ही अद्वैतला खुणावते आणि आतमध्ये बोलावते. तर लगेच कला ही अद्वैत समोर प्रसाद देण्यासाठी येते. तर अद्वैत जायला निघतो. तर कला म्हणते की प्रसाद घे, कायम तुला घाईच असते आणि तो आतमध्ये निघून जातो. तर कलाचे लक्ष त्याकडेच असते. तर इकडे रोहिणी ही आतमध्ये अद्वैतला म्हणत असते की हे पेपर्स मी तयार घेतले की चांदेकरांच्या ज्या दोन नवीन ब्रँचेस ओपन होणार आहे त्याचा मालकी हक्क राहुलकडे असेल. तेव्हा आता अद्वैत त्यावर सह्या करणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.